लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया जीवावर बेतल्याचा प्रकार पुण्यामध्ये समोर आलेला आहे। शस्त्रक्रियेनंतर पती आणि पत्नी दोघांचाही मृत्यू झालाय। पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलमधला हा प्रकार आहे। उपचारात हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांनी आता आरोप केलाय। कामिनी कोमकर यांनी पती बापू कोमकर यांना स्वतःचं लिव्हर दान केलेलं होतं। लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया गेल्या आठवड्यात बुधवारी पार पडली होती। त्यानंतर 2च दिवसात म्हणजे शुक्रवारी बापू कोमकर यांचा मृत्यू झाला। तर त्यानंतर बरोबर 8 दिवसांनी कामिनी कोमकर यांचा मृत्यू झाला। कोमकर यांच्या नातेवाईकांनी सह्याद्री हॉस्पिटलवर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केलाय। 8 दिवस झाले त्यांच्या आईला काही सांगितलं गेलं नव्हतं की ह्याच्या आईला सांगितलं नव्हतं की ह्याचे वडील वारलेत म्हणून। 8 दिवस हे पोरं कशी पैसे काढतात त्यांचं त्यांना माहिती होतं। 8 दिवस होतं ते त्याची आई बोलते, चालते, फिरते, काही गोष्टी खातात, पितात आणि अचानक सांगितलं गेलं की तुम्ही ते वारले म्हणून। वारले म्हणजे नक्की काय, कशामुळे वारले ह्याचा अर्थ असायचा की हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या चुकीमुळं यांचं मृत्यू झालेलं आहे। आज त्यांचा तो पोरगा पूर्ण पोरखा झालेला आहे। तर त्यांच्या आई जिवंत आहे ना वडील जिवंत आहेत। अशा कंडिशनला त्यांनी काय करावं? आता त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। तर मला वाटतं की हे सगळं हॉस्पिटल आणि डॉक्टरची चुकी आहे। तर आम्ही जो पैसे भरले ते आम्हाला परत भेटायला पाहिजे, कारण की माझे दोघं बहिणीचे मुलं आहे, वेदांत कोमकर आणि रितिका कोमकर, ते खूप लहान आहे, त्यांचं शिक्षण व्हायचं आहे। तर मला एवढंच बोलायचं आहे, मला न्याय निवाडा पाहिजे न्याय निवाडा। आम्ही तर काम तिला काही सांगितलं, पप्पा वारले वगैरे काहीच नाही सांगितलं। त्यांच्या हलगर्जीप्रमाणेमुळेच ना यांच्या डॉक्टरकडून आहे ना कोणीतरी कळलं असणार आहे की ना असं असं झालंय, म्हणजे पप्पांचं असं झाले म्हणून त्यांना कळलं असेल मम्मीला। म्हणजे आम्ही तर आमच्या ह्याच्याने काही सांगितलं नाही। हॉस्पिटलवरती माझं आहे ना ठोक आरोप आहे की ह्यांच्या हलगर्जीप्रमाणेमुळेच झाले काय ते। आमच्या घरातील 2 व्यक्ती गेलेत। मी कसं करू? माझी बहीण पण लहान आहे खूप। हॉस्पिटल आणि डॉक्टरवरती कारवाई झालीच पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।